रतन टाटा एक नाव जे विश्वास, नाविन्य आणि नम्रतेचे प्रतीक आहे। भारतातील सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक साम्राज्य टाटा समूहाच्या मागे असलेला माणूस। आज जाणून घेऊया या दिग्गज उद्योगपतीचा प्रेरणादायी जीवन प्रवास, त्यांचे कर्तृत्व, संघर्ष आणि त्यांनी उभारलेला वारसा। रतन नवल टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबई येथील देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली कुटुंबात झाला। रतन टाटा फक्त 10 वर्षाचे असताना त्यांचे आई वडील नवल टाटा आणि सुनी टाटा वेगळे झाले। त्यानंतर त्यांची आजी नवसबाई टाटा यांनी त्यांना औपचारिकरित्या दत्तक घेतले। रतन टाटा यांनी मुंबईतील कॅम्पियन स्कूलमध्ये 8वी पर्यंत शिक्षण घेतले। त्यानंतर कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये शिक्षण घेतले। युनायटेड स्टेट्समध्ये कॉर्नेल विद्यापीठातून 1962 मध्ये वास्तुशास्त्र विषयामध्ये पदवी मिळवली। 1975 मध्ये त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये प्रगत व्यवस्थापन कार्यक्रम पूर्ण केला। रतन टाटा 1962 मध्ये टाटा समूहात सामील झाले। मात्र समूहाच्या परंपरेनुसार 1962 ते 71 पर्यंत जमशेदपूरच्या टाटा स्टील मध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच 1971 मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपवण्यात आली। रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी, तोट्यात असणारी ही नेल्को कंपनी पुढील 3 वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळवले। मात्र त्यांच्या यशाच्या शिखरापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता। अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षमतेवर शंका घेतली आणि त्यांच्या आधुनिक कल्पनांना विरोध केला। 1991 मध्ये JRD टाटा यांनी स्वतःच उद्योग समूहाची सर्व सूत्रे रतन टाटांकडे सोपवून निवृत्ती पत्करली। हा निर्णय वादग्रस्त ठरला, कारण अनेकांनी त्यांना इतर ज्येष्ठ नेत्यांच्या तुलनेत अनुभवी नसल्याचे मानले। पण रतन टाटांनी ते चुकीचे सिद्ध केले। कोरस, जगवार, टेटली सारख्या जगातील नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या। या भरारीने देशातल्या तरुणांना नवी ऊर्जा दिली। त्यांनी टाटा समूहाचे जागतिक व्यापार साम्राज्यात रूपांतर केले। त्यानंतर सुरू झालेली यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत। रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने उल्लेखनीय टप्पे गाठले। सन 2000 मध्ये टाटा टीने आयकॉनिक टेटली ब्रँड विकत घेतला, ज्यामुळे ती जगातील सर्वात मोठ्या चहा कंपन्यांपैकी एक बनली। सन 2008 मध्ये टाटा मोटर्सने जगवार आणि लँड रोवर कंपन्या विकत घेतल्या। सन 2009 मध्ये टाटा समूहाने टाटा नॅनो ही जगातील सर्वात परवडणारी कार लॉन्च केली, ज्यामुळे ऑटोमोबाईल मालकी लाखो लोकांपर्यंत पोहोचली। प्रचंड यश असूनही रतन टाटा यांनी बऱ्याच आव्हानांचा सामना केला। सन 2012 मध्ये रतन टाटा हे टाटा समूहाचे चेअरमन म्हणून निवृत्त झाले, परंतु तरुण उद्योजकांना मार्गदर्शन आणि गुंतवणुकीसह जगाला प्रेरणा देत राहिले। त्यांच्यातील नम्रता, करुणा आणि दूरदृष्टीने त्यांना केवळ भारतातच नव्हे तर जगभरात एक प्रिय व्यक्ती बनवले। व्यवसायाव्यतिरिक्त रतन टाटा यांनी परोपकारात महत्वपूर्ण भूमिका बजावली। टाटा समूहाच्या नफ्यातील 60% जास्त नफा धर्मादाय कारणांसाठी दान केला जातो, ज्यात शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित केले जाते। रतन टाटा हे केवळ त्यांच्या व्यावसायिक कौशल्यासाठीच नव्हे तर प्राण्यांवरील प्रेमासाठीही, विशेषतः कुत्र्यांवरच्या त्यांच्या नितांत प्रेमासाठीही ओळखले गेले। त्यांच्या उल्लेखनीय उपक्रमांपैकी एक म्हणजे मुंबईतील स्मॉल अॅनिमल हॉस्पिटल, हे प्राण्यांच्या काळजीसाठी समर्पित आहे। रतन टाटा यांना सन 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2008 मध्ये पद्मविभूषण, भारत सरकारचा तिसरा आणि दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला। टाटा यांना 2006 मध्ये महाराष्ट्रातील सार्वजनिक प्रशासनातील त्यांच्या कामासाठी महाराष्ट्र भूषण आणि आसाममध्ये कर्करोगाच्या उपचारात योगदान दिल्याबद्दल 2021 मध्ये आसाम वैभव असे राज्य नागरी सन्मानही मिळाले आहेत। टाटा यांना श्वासोच्छवासामुळे गंभीर अवस्थेत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि 7 ऑक्टोबर 2024 पासून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते। 9 ऑक्टोबर 2024 रोजी वयाच्या 86व्या वर्षी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 11:30 त्यांचा मृत्यू झाला। 10 ऑक्टोबर रोजी
टाटा यांचे पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रतन टाटा एकदा म्हणाले होते की योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही, मी निर्णय घेतो आणि ते योग्य ठरवतो. या विश्वासाने केवळ त्यांची कारकीर्दच नाही तर त्यांची प्रशंसा करणाऱ्या लाखो लोकांच्या जीवनाला देखील दिशा मिळाली आहे.